सारनाथ नगर, कुशीनगर, पवित्र सगळे श्रावस्ती, वैशाली आणि त्याच्यानंतर महू, नागपूर, चैत्यभूमी, मुंबई असे बरेचसे काही सांगतो. तर लुंबिनी पासून आपण सुरू करणार आहोत. शुद्धोधन राजा, कपिलवस्तू नगरामध्ये शुद्धोधन राजा आणि महामाया याचं कुटुंब राहत होतं. महामायाला झोपेमध्ये एका रात्री स्वप्न पडते आणि त्या स्वप्नामध्ये सुमेध नावाचा बोधिसत्व असं सांगतो की मी पृथ्वीवर येऊन जन्म घेणार आहोत आणि प्रत्यक्ष तो महामायासमोर प्रकट होतो आणि महामायाला म्हणतो मी तुझ्या गर्भामध्ये जन्म घेतो आणि तू माझी माता हो. अशा प्रकारचं स्वप्न महामायाला पडते आणि स्वप्नानंतर मग महामायाला झोपेतून जाग येतो. ते पडलेलं स्वप्न महामाया शुद्धोधन राजाला सांगते की मला असं स्वप्न पडलं. त्यानंतर शुद्धोधन राजाला त्याचा अर्थ लागत नाही म्हणून ते जाणकार ब्राह्मण आहे त्याला बोलावण्यात येते आणि त्या स्वप्नाविषयी तो ब्राह्मण सांगतो की घाबरण्याचं काही कारण नाही, तुम्हाला पुत्र प्राप्ती होणार आहे आणि तो पुत्र जर संसारात रमला तर तो सार्वभौम सम्राट होईल आणि त्याने संसाराचा त्याग केला तर तो अज्ञान अंधकार नाहीसा करून भगवान बुद्ध होईल. अशा प्रकारे महामायाला काही महिने गेल्यानंतर जेव्हा प्रसूतीचा काळ येते तेव्हा महामायेने शुद्धोधन राजाला सांगितलं की मला प्रसूतीसाठी माझ्या आईवडिलांच्या घरी म्हणजे माहेरी जाण्याचं आहे. तेव्हा शुद्धोधन राजाला त्याला संमती दिली आणि सर्व माहेरला जाण्याची तयारी शुद्धोधन राजाने करायला लावली. सोन्यात ते काय म्हणतात त्याला पालखी, सोन्याची पालखी सजवण्यात आली आणि त्यासोबत बैलगाड्याचा त्यावेळेस हे होता, सर्व बैलगाड्या वगैरे सजवण्यात आल्या आणि माहेरच्या रस्त्यानं जाण्यासाठी सुरुवात झाली. आता हा माहेरचा रस्ता जाण्यासाठी लुंबिनी वनातून जात होता. लुंबिनी वन खूप मोठं वन होतं. त्या ठिकाणी मोठमोठे झाडं, फळांचे, फुलांचे, सर्व नैसर्गिक देवा फार सुंदर होता. अशा आणि विशेष म्हणजे त्या वनामध्ये शाल वृक्षाची झाडं भरपूर होती. मग जाता जाता एका शाल वृक्षाच्या झाडाखाली महामायाने त्या पालखीवाल्यांना सांगितलं की मला इथं विसावा घ्यायचा आहे, थांबायचा आहे. त्या ठिकाणी झाडाखाली पालखी थांबवली आणि महामाया इकडून तिकडे त्या झाडापासून बुंद्यापर्यंत, खांद्यापर्यंत अशा चक्रा मारत होती. त्या सालवण वृक्षाच्या खूप फांद्या अशा जमिनीपर्यंत लोकळ होत्या. तर एक फांदी महामायाने धरली आणि हवेच्या यानं फांदी अशी वर खाली होत होती. तर त्या ठिकाणी झटका पडून महामायाला त्या ठिकाणी वेदना झाल्या आणि त्या ठिकाणी सिद्धार्थ गौतमांचा जन्म वैशाखी पौर्णिमेला झाला. लुंबिनी वना म्हणजे सिद्धार्थ गौतमाचा जन्म लुंबिनी वनात शालवान वृक्षाखाली वैशाखी पौर्णिमेला भगवान गौतम बुद्धाचा किंवा सिद्धार्थ गौतमाचा जन्म. आता लुंबिनी विषयी माहिती मी सांगणार होतो. लुंबिनी हे स्थळ नेपाळमध्ये आहे. सोनेली बॉर्डर पासून 22 किलोमीटर आहे. राजा सिद्धार्थ गौतमाचा जन्म शाल वृक्षाखाली झाला म्हणून राजा अशोकाने महामायेचं स्मारक बांधलं त्या ठिकाणी आणि स्मारक बांधलं असून भव्य स्तंभ उभारला आहे. येथे रेल्वेने जाण्याचा मार्ग उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातून नैनिताल रेल्वे स्टेशन पासून आहे.
दुसरं आहे आपलं बुद्धगया. बुद्धगया ला निरंजन नदीच्या काठी 5 परिवारजक कौंडिन्य, अश्वजित, महानाम आणि भद्रक अशा प्रकारचे 5 परिवारजक होते. आणि सिद्धार्थ गौतम हे 5 परिवारजक आणि सिद्धार्थ गौतम निरंजना नदीच्या काठावर तपश्चर्यासाठी बसले होते काही वर्ष. परंतु एवढे वर्ष तपश्चर्या करून सिद्धार्थ गौतमाला कोणत्याही प्रकारचं ज्ञान त्या ठिकाणी मिळालं नाही. म्हणून सिद्धार्थ गौतम त्या ठिकाणी उठले, त्या 5 जणांना सोडलं आणि सरळ गयेच्या दिशेने निघाले. या 5 परिवारांना खूप वाईट वाटलं का आम्हाला सोडून सिद्धार्थ उठून निघून गेले, म्हणून त्यांना खूप वाईट वाटलं. आणि गयेजवळ, गयेपासून 18 किलोमीटरवर गया हे गाव आहे, त्या गावापासून 18 किलोमीटरवर कोणती वस्ती नव्हती त्यावेळेस. पिंपळाचं झाड म्हणजे बोधी वृक्षाखाली सिद्धार्थ गौतम आणि ध्यानासाठी बसले किंवा सम्यक समाधी लावली. तर समाधीमध्ये ते वज्रासनात बसून वज्रासनावर बसले आणि वज्रासनावर बसून 4 आठवड्यानंतर त्यांना संबोधी त्यांना प्राप्त झाली, ज्ञान प्राप्त झालं, नवा जीवन मार्ग त्यांना मिळाला. तर आजही ज्या वृक्षाखाली तथागताने संबोधी प्राप्त केली तो बोधी वृक्ष या ठिकाणी आजही कायम आहे. आणि बोधी वृक्ष येथे आहे. बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर 7 आठवडे भगवान बुद्ध वेगवेगळ्या ठिकाणी राहून ज्ञानाची अनुभूती करत होते. जे त्यांना ज्ञान मिळालं ते वेगवेगळ्या ठिकाणी बसून ज्ञानाची अनुभव घेत होते. त्यांची स्मारके येथे आहेत. येथे 160 फूट उंचीचे महाबोधी विहार आहे आणि महाबोधी विहारामध्ये भगवान बुद्धाची मूर्ती भूमी स्पर्श मुद्रेतील आहे. बुद्धगयेमध्ये इतर देशाचे सुद्धा खूप विहार आहे. त्याप्रमाणे तिबेट, ब्रह्मदेश, म्यानमार, व्हिएतनाम, बांगलादेश, जपान, थायलंड, चीन, श्रीलंका इत्यादी देशांचे बुद्ध विहारे या बुद्धगयामध्ये आहेत. आता तिसरं पवित्र स्थळ आहे सारनाथ. हे स्थळ उत्तर प्रदेशमध्ये असून वाराणसी पासून 8 किलोमीटर अंतरावर आहे. सारनाथ येथे रेल्वे स्टेशन आहे. गयेला भगवान बुद्धाला सम्यक समाधी प्राप्त झाल्यानंतर किंवा त्यांना ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर किंवा त्यांना जीवन मार्ग, नवीन जीवन मार्ग मिळाल्यावर पुढे हे ज्ञान मी कोणाला सांगू आणि कोणाला सांगू नये असं त्यांना वाटायला लागलं. आणि म्हणून त्यांना एका आश्रमात मध्ये आधार कामाची आठवण झाली, कारण हे तिथं अभ्यासासाठी गेले होते. म्हणून आराराम हा विद्वान, हुशार, अभ्यासू व्यक्ती आहे. म्हणून सिद्धार्थ गौतमाला असं वाटलं की बा आपण त्या ठिकाणी जाऊन आलारकारांना हे सांगावं. परंतु काही क्षणातच आलारकाम यांचा मृत्यू झाला होता आणि म्हणून मग दुसऱ्याचं नाव त्याच्या लक्षात आलं की एक रामपुत्र होता. रामपुत्राला जाऊन आपण त्या ठिकाणी हे आपलं ज्ञान सांगावं म्हणून. परंतु त्यांची विचारणा केली असता रामपुत्राचा सुद्धा मृत्यू झाला होता. मग काही वेळानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपले जे 5 परिवारजक आहेत की आपण तिथून उठून गेलो होतो तर ते 5 परिवारजक सारनाथ येथे होते. म्हणून त्यांना आपलं ज्ञान सांगण्यासाठी ते सारनाथला त्यांनी प्रयाण केले. त्याला पंचवर्गीय भिक्खूंना म्हणतात. पंचवर्गीय भिक्खूंना भगवान बुद्धांनी
4 आर्य सत्य, 10 पारमिता व अष्टांगिक मार्गाचा प्रथम उपदेश केला. आणि हा धम्मोपदेश ज्या ठिकाणी झाला ते होय सारनाथ, हे पवित्र स्थान. आणि म्हणून त्या ठिकाणी त्या धम्मोपदेश झाला म्हणून त्याला धम्मचक्र, पहिले धम्मचक्र प्रवर्तन असे म्हणतात. पहिले धम्मचक्र प्रवर्तन भगवान बुद्धांनी सारनाथ येथे केले. 5 पंचवर्गीय भिक्षूंना उपदेश दिले. म्हणून या सारनाथला, या किंवा सारनाथच्या स्थळाला अपरित महत्व आहे. आणि सम्राट अशोकाने त्या ठिकाणी अनेक स्मारके उभी केली आहे. 4 सिंहाचा अशोक स्तंभ आहे. मूलगंध कुटी विहार, अनेक स्तूप बांधले. त्यामध्ये विशेष धम्मेक स्तूप पूजनीय आहे. स्तूपाच्या ठिकाणी धम्मोपदेश केला म्हणून 150 फूट उंचीचा तो धम्मस्तूप आहे. आणि या सारनाथला सुद्धा अनेक विहार बांधण्यात आलेले आहेत. बाहेरच्या देशानं ब्रह्मदेश, चीन देशाचे या ठिकाणी विहार आहेत. 14 पवित्र स्थान आहे कुशीनगर. हे स्थळ उत्तर प्रदेशात असून गोरखपूर स्टेशन पासून 50 किलोमीटर अंतरावर आहे. इसवी सन 2504 वर्षापूर्वी वैशाखी पौर्णिमेला भगवान बुद्धाचे महापरिनिर्वाण याच ठिकाणी झाले, कुशीनगरला. भगवान बुद्धाचा अंत्यविधी संस्कार या स्थळापासून म्हणजे कुशीनगर पासून 2 किलोमीटर अंतरावर करण्यात आला. आणि त्या ठिकाणी स्तूप बांधला आहे. त्याला रामाबाळ स्तूप असे म्हणतात. त्या स्तूपामध्ये भगवान बुद्धाची महापरिनिर्वाण मुद्रेतील भव्य मूर्ती आहे. त्याची लांबी 22 फूट आहे. राजा अशोकाने येथे धम्मेक स्तूप बांधले आहे. येथे सुद्धा बाहेर देशाचे विहार बांधलेले आहेत. जपान, श्रीलंका, तिबेट देशांची बुद्ध विहारे आणि धर्मशाळा आहे. कपिलवस्तू हे स्थळ उत्तर प्रदेशातील गोरखपूर पासून 90 किलोमीटर आहे. सोनाली बॉर्डर पासून 65 किलोमीटरवर आहे. पिपरवाटा या नावाने ओळखतात. कपिलवस्तू हे शहर राजा शुद्धोधनाची राजधानी आणि बुद्धाच्या अस्थीवर बांधलेले स्तूप आहे. 6वं पवित्र स्थळ आहे वैशाली. हे स्थळ बिहार राज्यात असून मुझफ्फर जिल्ह्यात आहे. येथे दुसरी धम्मसंगीती झाली होती. दगडाचा 32 फूट उंचीचा स्तूप आहे. येथेच भगवान बुद्धाने महापरिनिर्वाणाची घोषणा केली होती. कारण वैशालीला भगवान बुद्ध गेले असताना त्यांच्यासोबत आनंद होता आणि शरीर थकलेलं होतं. त्याच वेळेस भगवान बुद्धाने आनंदाला सांगितलं होतं, आता माझं शरीर थकले आहे, मला कुशीनगरला जाऊन तिथं माझं परिनिर्वाण करायचं आहे अशी घोषणा वैशालीला केली. आणि या ठिकाणी सुद्धा सम्राट अशोकाने अशोक स्तंभ उभारलेला आहे. नंतर पवित्र स्थळ आहे श्रावस्ती. हे स्थळ उत्तर प्रदेशमध्ये असून 200 किलोमीटरवर आहे. या ठिकाणी भगवान बुद्धांनी 25 वर्ष वास केले. राजा प्रसेनजीतची राजधानी श्रावस्ती आहे. येथे अनाथपिंडक या महान दानदात्याने किंवा या महान उपासकाने जमीन जागेल एवढी सोन्याची नाणी पसरवून जैतवन विकत घेतलं होतं. तेवढे जमिनीवर सोन्याची नाणं पसरले होते आणि तेवढे सोन्याचे नाणी देऊन ते जमीन विकत घेतली होती जैतवन. त्याने तिथे बुद्ध विहार बांधून भिक्खू संघाला ते सर्व दान केलं. या ठिकाणी मूलगंध कुटी विहार, अंगुलीमालाची गुफा आहे. येथे थायलंड, चीन व ब्रह्मदेशाची विहारे असून धर्मशाळा सुद्धा आहे. नंतर आहे पवित्र स्थळ राजगृह. राजगृह ते उंच टेकड्यावर आहे आणि रोपानं सुद्धा त्या ठिकाणी जाता येईल. हे स्थळ बिहार राज्यात असून नालंदा जिल्ह्यात आहे. या ठिकाणाला राजगीर म्हणतात. बिंबिसार राज्याची राजधानी. 5 वर्षवास बुद्धाने या ठिकाणी केले. विश्व शांती स्तूप आहे वर.
पहिली धम्मसंगती या ठिकाणी झाली. बुद्धाचे नेहमी या ठिकाणी वास्तव्य होत असे. बिंबिसार राजाचा कैदखाना त्या ठिकाणी आहे. त्यांचा मुलगा अजातशत्रू याने बिंबिसाराला त्याच कैदखान्यातली कैद करून ठेवलं होतं. नालागिरी हत्तीने भगवान बुद्धाला गुडघे टेकून त्या ठिकाणी वाकून वंदन केलं त्या ठिकाणी. नंतर आहे पवित्र ठिकाण नालंदा. नालंदा येथे राजा कुमार यांनी नालंदा विद्यापीठाची स्थापना केली होती. जे विद्यापीठ आता नष्ट झालेलं आहे, फक्त त्याचे अवशेष बाकी आहे. नंतर पवित्र ठिकाण आहे सांची. हे ठिकाण मध्य प्रदेश भोपाळ पासून 60 किलोमीटर अंतरावर आहे. सारीपुत्त आणि मुगलायन जे भगवान गौतम बुद्धाचे उजवे आणि डावी शिष्य होते, सारीपुत्त आणि मुगलायन यांच्या अस्थीवर हा स्तूप आहे. एक 100 फुटाचा दोघांचे अस्थी त्या ठिकाणी आहे आणि 100 फुटाचा स्तूप आहे सांचीला. नंतरचं पवित्र ठिकाण आहे महू. मध्य प्रदेश मध्ये इंदोर पासून 20 किलोमीटरवर आहे. युद्ध करणाऱ्या सैनिकांचे मुख्यालय या ठिकाणी आहे. रामजी सपकाळ या सैन्यामध्ये ते सुभेदार होते आणि त्या मिलिटरीच्या छावणीमध्ये त्यांचं क्वार्टर होतं. त्या ठिकाणी महू मध्ये राहत होते आणि आता त्या ठिकाणी स्मारक झालेला आहे. बाबासाहेबांचा पुतळा सर्व स्मारक त्या ठिकाणी बांधलेला आहे. नंतर पवित्र स्थळ आहे दीक्षाभूमी नागपूर. या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अनुयायांना 14 ऑक्टोबर 1956 रोजी विजयादशमीच्या दिनी बौद्ध धर्माची दीक्षा दिली. एवढंच नाही तर सर्वांच्या तोंडी वधवून 22 प्रतिज्ञा वधवून घेतल्या आणि बौद्ध धर्माची दीक्षा दिली. नंतर पवित्र स्थळ महाराष्ट्र तळे आहे. हे रायगड जिल्ह्यात आहे. नंतर भीमापुरा गोरेगाव आहे. अनेक प्रकारचे म्हणजे 30-35 पवित्र स्थळ बौद्ध धर्माचे आहेत. परंतु वेळाअभावी आपल्याला काही माहिती कमी करावी लागेल. तर वैशाखी भगवान बुद्धांचा जन्म वैशाखी पौर्णिमेला झाला आणि याच दिवशी त्यांना पौर्णिमेलाच वैशाखी पौर्णिमेला भगवान बुद्धाला सम्यक संबोधी प्राप्त झाली, ज्ञान प्राप्त झालं आणि याच वैशाखी पौर्णिमेच्या दिवशी कुशीनगर येथे भगवान बुद्धाचे महापरिनिर्वाण झाले. म्हणून या दिवसाला मंगल दिवस म्हणून साजरा करावा.